अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही एक अशी वस्तू सांगणार आहे, ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जिभेवर ठेवायची आहे किंवा ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे। ही एक वस्तू जिभेवर किंवा तुम्ही जर तुमच्या तोंडात धरली आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेतलं तर तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती अट्रॅक्ट होईल। म्हणजे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे मोहित करण्यासाठी, ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या आहेत किंवा लांब गेलेल्या आहेत त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी हा अत्यंत अत्यंत प्रभावी उपाय आहे। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण काय बोलतो याकडे कुणीच लक्ष देत नाही, आपण काय म्हणतो ते कुणी ऐकत नाही। बऱ्याच वेळा आपल्याच घरातली व्यक्ती जी आहेत ती म्हणजे आपल्याला इग्नोर करतात, आपल्या शब्दाला किंमत दिली जात नाही। मग आपल्या मनामध्ये येतं की मी असं काय करू म्हणजे समोरील व्यक्ती माझं ऐकेल, माझं मत घेईल, माझं मत विचारात घेईल, मी जे म्हणेल ना ते करेल। कारण आपल्याच घरात किंवा आपल्या शेजारी, आपल्याच नात्यात बघा असा एखादा व्यक्ती असतो, प्रत्येकाच्या आजूबाजूला एक तरी असा व्यक्ती असतो की त्या व्यक्तीच्या मागे मागे ना दुनिया धावत असते। तो व्यक्ती बरोबर लोकांना जवळ करतो, त्या व्यक्तीकडे आपण म्हणतो याच्याकडे काय टॅग आहे की हा समोरील प्रत्येक व्यक्तीला अट्रॅक्ट करतो। तर तुम्हालाही त्या व्यक्ती सारखं जर एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं असेल, संपूर्ण याला म्हणतो की आपण संपूर्ण आपल्या आजूबाजूच्या लोकांना जर तुम्हालाही तुमचं म्हणणं ऐकवायचं असेल आणि त्या लोकांनी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त आणि फक्त हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करा। ही एक वस्तू फक्त तोंडामध्ये ठेवा, कारण या वस्तूमध्ये इतके अट्रॅक्शन पॉवर आहे किंवा मोहिनी निर्माण करण्याची क्षमता ही इतकी जास्त आहे की हा उपाय अगदी 3 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करायला सुरुवात करेल। बघा, हा उपाय तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही दिवशी कुठल्याही वारी करता येणार आहे। तुम्ही फक्त एक दिवस ठरवा आणि त्या दिवशी या उपायाची सुरुवात करा। उपाय करत असताना पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे। मनात एकदाही निगेटिव्हिटी आली नाही पाहिजे, वाईट विचार आले नाही पाहिजे, घाण विचार आले नाही पाहिजे। पूर्ण स्वतःला स्वच्छ, सुंदर, पवित्र, पॉझिटिव्ह करा आणि त्यानंतर या उपायाची सुरुवात करा। आता या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती मी तुम्हाला सांगते। या उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे लवंग। तुम्हाला मोजून फक्त आणि फक्त 2 लवंगा घ्यायच्या आहेत, किती 2 लवंगा। आणि त्याच्यासोबत तुम्हाला जी दुसरी गोष्ट घ्यायची आहे ती आहे काळा मीठ, ज्याला सेंधव मीठ, काळा नमक, ब्लॅक सॉल्ट असेही आपण म्हणतो। हेच तुम्हाला काळं मीठ घ्यायचं आहे थोडंसं। सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा, त्या दिवशी म्हणजे आता समजा मला आज हा उपाय करायचा आहे पण तुम्हाला त्या दिवशी त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करणं किंवा त्या दिवशी तुम्हाला त्या व्यक्तीशी संभाषण करणं खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, समजा आता मला माहिती आहे की मी आज हे जे आहे तो उपाय करते पण तो व्यक्ती मला भेटणारच नाही तर तो उपाय फेल जाईल। तुम्हाला माहिती आहे की हा व्यक्ती मला आज भेटणार आहे, आज मी त्याच्याशी बोलणार आहे, फोनवर असेल किंवा समोर असेल, जे काही असेल मी त्याच्याशी आज बोलणार आहे, त्याच दिवशी या उपायाची सुरुवात करा। नाहीतर तुमचं म्हणजे तुम्ही भेटणार असाल 4 दिवसात, बोलणार असाल 10 दिवसात आणि त्याच्या अगोदरच तुम्ही हा उपाय उगाचच केला तर तो फेल जाणार। ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर जे तुम्ही 2 लवंग घेतलेले आहेत हे दोनही लवंग त्या सॉल्ट, ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळ्या मिठामध्ये तुम्हाला थोडे एक किंचित काळं मीठ तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये लावायचं आहे, त्या लवंगाला लावायचं आहे। त्यानंतर ह्या दोनही लवंगा उजव्या हातात घ्यायच्या, हाताची मूठ बंद करायची, दोनही डोळे बंद करायचे। दोनही डोळे बंद करून तुम्हाला त्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करायचे। याच लवंगांमार्फत तुम्हाला त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचे। समजा हा उपाय करत आहे मी, माझा एक फ्रेंड आहे, समजा माझा एक मित्र आहे, त्या मित्राने माझ्या आयुष्यात पुन्हा परत यावं, आमचा एक बॉन्ड चांगला व्हावा, आमच्यातील गैरसमज दूर व्हावे म्हणून मी हा उपाय करत आहे। आता त्या मित्राचं समजा नाव आहे सुयोग, तर तुम्हाला म्हणायचं आहे सुयोग माझ्या आयुष्यात तू पुन्हा परत ये, सगळं काही चांगलं घडेल, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही आपल्या आयुष्यामध्ये सुखाचं होईल, फक्त तू माझ्या आयुष्यात परत ये।
जर तुम्ही हा उपाय करताय सासूसाठी, सासूने तुमचं ऐकावं, तुम्हाला सासूचं नाव घ्यायचं आहे किंवा तुम्हाला फक्त म्हणायचं आहे सासूबाई फक्त आणि फक्त तुम्ही माझं ऐका, माझ्यावरती विश्वास ठेवा, माझ्यावरती प्रेम करा, आपल्या दोघींचं सगळं चांगलं असेल, सगळं चांगलं होईल, आपल्या दोघींचा जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग होईल, फक्त आणि फक्त तुम्ही मी जे म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या. जे पूर्ण त्या लवंगाला एकदम पॉझिटिव्ह करायचे, पूर्ण पॉझिटिव्ह करायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या दोनही लवंगा आपल्या तोंडात ठेवायच्या, दोनही लवंगा तोंडामध्ये ठेवायच्या आणि आपल्या सासूशी किंवा मित्राला फोन करा किंवा ज्या व्यक्तीबरोबर कन्व्हर्सेशन करत असाल त्या व्यक्तीबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. 1 2 ते 3 मिनिटंभर त्या व्यक्तीशी बोला, 2 मिनिटं 5 मिनिटंभर जेवढं काही असेल. बोलणं झालं की त्याच्यानंतर तुम्ही आता ते कसं ठेवायचं ताई, अजून काय करायचं ते तुम्ही करा. ठीक आहे. होतं, कारण मी स्वतः केलेलं आहे, बऱ्याच लोकांना मी सांगितलेलं आहे, खूप लोकांचे पॉझिटिव्ह अनुभव आहेत. त्यामुळे ते दोनही लवंगाबरोबर एका भागामध्ये जातात, त्या व्यक्तीशी बोला, बोलल्यानंतर थोडंसं बाजूला या किंवा काहीतरी कारण सांगून तिथून बाजूला व्हा आणि त्याच्यानंतर ही जी लाळ आहे ती तुम्ही गिळा. लाळ तुम्हाला गिळायची आहे आणि ते जे लवंग आहेत हे तुम्हाला काढून बाहेर फेकून द्यायचे आहेत. लवंग खाऊ नका, लवंग बाहेर फेकून द्या. फक्त ती जी लाळ असेल पॉझिटिव्हिटीची त्या व्यक्तीशी बोलल्याची ती तुम्हाला ग्रहण करायची आहे. हा उपाय तुम्हाला म्हणजे कमीत कमी 15 दिवसातून एकदा करता येणार आहे. आज मी हा उपाय केला तर माझं 50% काम झालं. मी हा उपाय केला आणि 50%, कुणाचं 90% होईल, कुणाचं 100% होईल, कुणाचं 10% पण होईल. काही ताई खरंच मी हे लवंग अभिमंत्रित केले, माझ्या तोंडामध्ये ठेवले आणि त्या व्यक्तीशी बोलले, तर म्हणजे ती व्यक्ती माझ्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे किंवा बराचसा मला आता अनुभव आलेला आहे. तर पुढचा जो 15वाडा येईल म्हणजे 15 दिवसातून हा उपाय केला तर पुढचे 15 दिवस आल्यानंतर त्या 15 दिवसात पुन्हा एकदा सेम 2 लवंग, सेंध मीठ घ्यायचं, त्याला ते लावायचं, पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तोंडामध्ये ठेवायचं आणि त्या व्यक्तीशी बोलायचं. पुन्हा 15 दिवसात तुमचं 50, 70 किंवा 100% काम होईल. ज्यांचं 100% काम होईल त्यांनी बस एका महिन्यात 2 वेळा हा उपाय करा. ज्यांना 80%, 70% अनुभव होईल त्यांनी पुढचे 15 दिवस हा उपाय करा. कमीत कमी 3 महिन्यांच्या आत तुमचं प्रत्येक काम होईल, मनासारखं होईल, समोरील प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकत जाईल. लवंग आणि सैंधव मठ या दोन्ही गोष्टींचं जसं कॉम्बिनेशन होईल, जशा दोन्ही गोष्टी एकत्रित येतील तशी तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल. तुमच्याकडे आपण ज्याला म्हणतो ना की मोहिनी निर्माण व्हायला सुरुवात होईल. मग अत्यंत पॉवरफुल उपाय आहे, आवर्जून करा.